देशाच्या जनतेला न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मणिपूर ते मुंबई 17 तारखेला इथं पोहोचतात आहेत. आणि देशाची लोकशाही आणि संविधान जे धोक्यात आलेलं आहे हे वाचवणं हे आमचं दायित्व आहे, देशाच्या जनतेचं दायित्व आहे. आणि हे काही संविधान आणि लोकशाही हे काही कोणाच्या भिकेनं नाही मिळाली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या बलिदानाने आणि या देशाच्या जनतेच्या बलिदानाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि जे कोणी आज सत्तेत असतील, जे संविधानिक व्यवस्थेचा रोज, विशेष करून तुमच्या चौथा स्तंभाचा रोज खात्मा केला जातो आहे, या सगळ्या व्यवस्थेला जे लोक आज सत्तेत आहेत ते करतात आहेत. आणि म्हणून ही व्यवस्था जिवंत राहिली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ही भूमिका घेऊन काँग्रेस काम करते. काँग्रेसचं एकदम ऑल इज वेल. नाही, प्रश्नाचा उद्देश असा होता ना, आपला माईक थोडासा वर पकडून बोलता आलं तर. आणि मुद्दा असा आहे, काँग्रेसमध्ये तुम्ही म्हणता आहात सगळं आलबेल चाललंय, मात्र नेते एकीकडे सोडून जात आहेत. अशोक चव्हाण गेले, बाबा सिद्दीकी गेले, मिलिंद देवरा गेले, काल परवा बसवराज गेले. मग सगळं आलबेल किंवा तुम्ही म्हणताय तसं चाललंय असं कशावरून? आजचे पेपर आपण पाहिले असाल, आजच्या पेपरमध्ये साखर कारखान्यांच्या यादीमध्ये कोणाकोणाला राज्य शासनाने भरीव निधी दिली त्यांचे फोटो आलेले आहेत. मी 10वी मध्ये जेव्हा आम्ही मेरिट येत होतो त्यावेळेस आमचे फोटो यायचे, तर आनंद वाटायचा. 12वी बोर्ड होतं आमचं त्याच्यात. पण आता तर ज्याला जनतेच्या घामाचा पैसा लुटून दिला जातो त्याचे मोठे मोठे फोटो सगळ्या मीडियाला दाखवलं जाते. तर आपल्याला कशासाठी कोण जातात आहेत, कारखानदारी क्यों का जातात आहेत हे आपल्याला स्पष्ट होत आहे. त्याच्यामुळे सत्तेची मानसिकता ठेवून काम करणारी लोक आणि जनतेसाठी काम करणारी लोक याच्यातला फरक आजच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे कोण गेला त्याच्याबद्दलची चर्चा आज मला करायचं कारण नाही. पण काँग्रेस सोबत लोक आहेत, जनता आहे, त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळते. ज्या काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा कालच्या MLCच्या असतील किंवा कसब्याची बाय इलेक्शन असतील, या निवडणुका ज्या भाजपच्या ताब्यात होत्या त्या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामुळे आम्ही जिंकलेल्या आहेत. खरं तर लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचं मूल्यांकन करायचं असेल तर निवडणुकाच हाच त्याच्यातला थर्मामीटर आहे आणि तो काँग्रेस पक्ष जिंकतोय. त्याच्यामुळे कुठला नेता काय असेल, कशासाठी जातोय, त्याचं विश्लेषण योग्य वेळेस आपण मांडू. आणि माझा स्वभाव आहे स्वतःचा, ते सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाच्या लोकसभेमध्ये तो स्वभाव दाखवून आला की माझ्या अंगावर जो येईल त्याला कसं सिंगावर घ्यायचं ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे ते योग्य वेळ करू. तुम्ही म्हणताय की सगळं काही आलबेल आहे, पण मोठमोठे नेते आज जेव्हा काँग्रेसची साथ सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत, सत्तेमध्ये सहभागी होत आहेत आणि जाताना प्रत्येक वेळेला म्हणतायत की तुमच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जात आहेत, बोट ठेवत जात आहेत. नाचता येत पदाधिकारी सुद्धा आता दिल्लीला जाऊन आलेले आहेत. नाचता येत नाही, अंगण वाकडं. काही लोकांना पक्षाच्या भरोशावरच 5 वर्ष आपले कुटुंब कसं चालवतील त्याच्यावरही असतात. पक्ष विकणारी काही लोक असतात. स्वाभाविक आहे त्यांना त्रास होणार. ज्या जागा मी आता तुम्हाला पहिले उल्लेख केला आणि त्याचा प्रश्नाचं उत्तर चांगलं आहे की ज्या जागा आम्ही जिंकल्यात त्या काँग्रेसजवळ नव्हत्यात, त्या जिंकल्यात आम्ही. तर मग मी म्हणू का त्यांनी मॅच फिक्सिंग केलं होतं त्या काळात? मला आरोप नाही करायचा, मी तुम्हाला मुद्दामून सांगितलेलं आहे की मी पक्ष जिंकवण्यासाठी, काँग्रेसचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि जे काम करत नसतील आणि फक्त मॅच फिक्सिंग करत असेल तर त्यांना तर माझा त्रास होणारच आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला त्रास होत असेल त्याला मी काय करणार? मॅच फिक्सिंग कोण करतंय? मी सांगितलं ना, ज्या जागांचा उल्लेख मी केला त्या जागा का हरल्या जात होत्या? महाराष्ट्र तर हा काँग्रेस विचाराचं राज्य आहे. त्याच्यामुळे काँग्रेस विचाराचं राज्य असल्यानंतर ह्या जागा हरल्याच का? आम्ही 1 खासदारावर कसं पोहोचलो याचंही विश्लेषण मांडलं पाहिजे ना. तर काय मॅच फिक्सिंग काय झालं असेल, नाही झालं असेल, मी त्याच्यावर आज नाही करणार. मी तुम्हाला सांगितलं ना, मी योग्य वेळेस प्रत्येक गोष्टीचं माझ्या अंगावर कोणी आलं तर मग आणि पण काही चॅनलला असं वाटतं की नाना पटोले राहिला तर भाजपची हालत खराब होऊन जाईल, म्हणून कोणी दिल्लीला फेरफटका आणि पर्यटनाला गेलं तर नाना पटोले हटवला गेला, असंही म्हणणारे चॅनल काही आहेत. त्यामुळे मी त्या चॅनलवर चर्चा नाही करणार.
नाही नाना, हे तेच व्यासपीठ आहे. इथं निवडणुकीचा कल देखील बदलला जाऊ शकतो. त्यामुळे आज तुम्ही सरधोपटपणे आणि स्पष्टपणे बोला. मी स्पष्टच बोलतोय. अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी असतील, किंबहुना मिलिंद देवरा असतील, बसवराज पाटील असतील, हे सगळे मंत्री आहेत, किंबहुना मुख्यमंत्री अशोक चव्हाण राहिलेले आहेत. मोठे नेते जात आहेत. हे कुणी आमदार ऐरागैरा गेलेले नाहीये ना. त्यांना कोणी मोठं केलं? माझा प्रश्न तुम्हालाच आहे. कार्यकर्त्यांनी केलं, काँग्रेस विचाराच्या लोकांनी केलं. नाना पटोलेला संधी मिळाली नसती, माझ्या भागातल्या लोकांनी मला संधी दिली नसती, तर नाना पटोले तर शेतामध्ये आपला शेतीच करत राहिला असता. आखरी जनता नेता बनवतं, नेता नेता नाही बनवत. आपल्या आईच्या पोटातून जन्माला नाही येत नेता. जनतेने बनवलेला नेता आहे, त्या कार्यकर्त्यांनी नेता त्याला बनवलेला आहे. त्यामुळे आता ह्या निवडणुका आल्याच नाही ना, परीक्षा आलेल्याच आहेत, दूर नाही आहेत. आता 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागतील, तिथूनच परीक्षा सुरू होणार आहे. कोण कोणासोबत आहे. मी तुम्हाला आता सर्वे तुमच्या चॅनलचा मागून घ्या, नांदेडचा 15% मतं काँग्रेसचे वाढलीत त्याच्यात. अशोक चव्हाण गेल्यामुळे मी वाढली. कोणाच्यामुळे नाही सांगत आहे. मी तुम्हाला सांगतो की आता ह्या महिन्याभरात 15% मतं आमची वाढली. जे काही खोकेबाज चाललेले आत्ताच विधानसभेमध्ये, विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्री आणि खोकेच्या लोक आपसात भिडलेत, लॉबीमध्ये मारामारी चालू झाली. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? ही पद्धत नव्हती. आम्ही तर सांगितलं सरकारला की तुम्ही आता अंतरिम बजेट मांडला, त्याच्यामध्ये आमदार फोडायचे, खासदार फोडायचे, असंही बजेट प्रोविजन करा आता पुढच्या काळात. कशाला लपून छपून करतात गुवाहाटी आणि सुरतेला जायला? काय चाललंय महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं विचाराचं हे राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. याचे तोडो फोडो करून गुंडाइझम निर्माण करणं, राज्याची तिजोरी लुटणं, हे असं नाही होत. आज रोज 8 शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात आहे. हजारो शेतकऱ्यांनी या वर्षभरात आत्महत्या केल्यात. मी परवा आकडा वाचून दाखवला मराठा समाजाचा. फार काहीच केलं, आपलीच पाठ आपण ठोपडा, आपलाच गुलाल आपल्या अंगावर टाकता. ते पाहिलंच आपण, तोही खेळ. मग त्या मराठा समाजाचेच मी आकडे वाचून दाखवले. आता या एका वर्षात त्याचं पर्सेंटेज 94% शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये गेलं. मराठा समाज एकीकडे समृद्ध आहे असं सांगायचं, मराठा समाजाला जे गरीब लोक आहेत त्यांचा एक आकडा मांडायचा, आणि एकीकडे त्यांच्या आत्महत्या करायच्या. हा तमाशा काय चालवत आहे? ओबीसी